गुड मॉर्निंग. आता आम्ही आलोय वरती गच्चीवर चिमटे वेचायला, कारण की आम्ही काल कपडे काढताना विसरून गेलो. रात्रभर फुल पाऊस झालेला आहे. इतका पाऊस झालाय की मजा कसं, फुल वेदर. ठीक आहे रे, होतं. आजारी माणसाने जास्त विचार नाही करू, चालत असतात गोष्टी. वेदर इज क्वाईट नाईस. खूप भयंकर असा पाऊस झालेला आहे रात्रभर. टोटली तिथं एक मंडप होता, तो सुद्धा पडलाय हवेने. तुम्हाला दिसतंय की नाही, आय डोंट नो. ते तिथले त्याचे जे हे असतात ना, ज्याच्यावर त्यांनी उभं केलेले होतं, ते सुद्धा तुटलेले. त्याला काय म्हणतात, बल्लीस वगैरे काहीतरी म्हणतात ना माझ्या मते. झाडं असे हिरवगार झाले पहिल्या पावसानंतर. आणि हे सगळं वेदर खूप छान होतं ना पावसात नंतरचं. आणि आमची मयुरी अशी राऊंड मारत 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 शायनिंग मारत मारत येते. अरे मस्त वाटतंय. मग कसं वाटतंय 2 दिवसापासून हॉस्पिटलची राऊंड मारून? चांगलं वाटतंय. तब्येत नीट झाली आता? क्वाईट झाली. चेहरा अजूनही वाटतं सुजलेला आहे. काही नाही, लवकरच होशील. कशात सर्व तुम्ही? मस्त ना, मजेतच असणार. आणि मजेतच राहा. आता मस्त पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. आमच्या इकडे तर झाली आहे, तुमच्या इकडे झाली? थंडावा, वाऱ्याची झुळूक आणि असं वाटतं यार, एवढं मस्त. तेच तर, एवढा भारी गारवा आहे ना. खूप दिवसानंतर एवढा गारवा फील होतोय. आता कंटिन्यू ऊन ऊन ऊन. आज एकदम मस्त असं वाटतं की चिल एसी लावलेला आहे पूर्ण सर्वीकडे. हैदराबादमध्ये, पृथ्वीवर सर्वीकडे. आणि हो, आजपासून आम्ही करणार आहे हिंदी ब्लॉगिंग ऑल्सो. तो आम्ही चॅलेंज घेतलं आहे की आम्ही ट्राय करू हिंदी बोलण्याचं, पण आपली ती मराठी फ्लुएंट झाली ना, त्यामुळे मग हिंदी थोडी कमी येते. का रे? हम हिंदी बोलेंगे, हिंदी में ब्लॉगिंग करेंगे. सो हमारे जो भी तेलुगु ऑडियंस है उनको थोड़ा बहुत हिंदी समझ में आता है. सो वो लोग, और जिनको मराठी इज ओनली इन आवर महाराष्ट्र में ही समझ में आती है, मोस्ट ऑफ द पीपल्स आउटसाइड. वी विल गो, वी विल स्प्रेड आवर पॉजिटिविटी. बोल रही है ना यार, मैं यार तू ऐसे कर रहा है. चला गया यार अभी. हिंदी हमारे यहाँ जितने भी फ्रेंड्स हैं ना, उन सब हमें बोल रहे हैं सर हिंदी में चाहिए, हिंदी में चाहिए, हिंदी में चाहिए. हमें मराठी समझ में नहीं आ रही है, इसलिए अब हम हिंदी में भी ब्लॉगिंग करने वाले. वी नो वी आर नॉट गुड एट हिंदी, बट वी ट्राई अवर बेस्ट. हाँ, आपके साथ हम भी हिंदी सीख लेंगे अच्छे आप से. सिखाओ, किधर गलत हो गए तो आप लोग सिखाओ. प्लीज़ हाईलाइट्स इन कमेंट्स. हाँ, हमने कुछ गलत बोला तो. हाँ. बाय द वे, जो हमारी पॉजिटिविटी है वो हम ना कि ओनली इन महाराष्ट्र पीपल्स, ना कि ओनली लिमिटेड एरिया, वी वांट टू स्प्रेड इट इन एवरीवेयर, जिधर जिधर हम जा सकते हैं. सो एज We are trying. इंग्लिश एंड हिंदी everybody will understand mostly all over the world, but Marathi is only restricted in some part only. So आम्हाला असं वाटतं की हम सभी तरह पहुंच जाएंगे. सो लैंग्वेज हमें रेस्ट्रिक्ट ना करे, इसीलिए और दिस इज ओनली मोरली. द मोटो. बट मोस्ट इम्पोर्टेंट इज दैट ना, कि हम ये जो कर रहे हैं ना, वो जो हमारे यहाँ के दोस्त है, कलीग्स है, उनके लिए स्पेशली कर रहे हैं, क्योंकि वो सब मराठी में ब्लॉग देखते हैं. दे डोंट अंडरस्टैंड बट दे फील इट.
दैट्स व्हाई वी आर थिंकिंग टू कम विद द हिंदी ऑल्सो. Yes. बट उसमें मराठी तड़का तो हमेशा लगेगा ही लगेगा. मराठी तर आपली भाषा आहे त्यामुळे ती तर तो फ्लो तर येणारच. तो बीच बीच में तो आएगा, उसके लिए कुछ ऑप्शन नहीं है. Yes. तो फिर भी हम ट्राई करेंगे कि मराठी और हिंदी मिक्स करके ही ब्लॉगिंग करें. Yes. राइट मयू. देन आपके यहाँ कैसा वेदर है, कैसा सब चल रहा है, ज़रूर हमें बताइएगा. हाँ, ये थोड़ा थोड़ा हैदराबादी टोन में हिंदी बोलने लगे. क्योंकि अभी totally- हॉबीज ऑफिस में अभी ऐसे ही बोलते हैं ना हम सब लोग, इसलिए तो अभी हिंदी भी वैसी हो गई है ऑलमोस्ट. ऐसे हैदराबादी टोन की हिंदी बोलते. मैं थोड़ी अपनी अपनी नॉर्मली बोलूँगी, जैसे चेन वैसे चेन, ऐसे थोड़े थोड़े ये बोलते. आना भी चाहिए. अपन अभी हैदराबाद में तो हैदराबादी हिंदी ही आनी चाहिए ना. हाँ, अभी लास्ट 1 ईयर से हम यहाँ पे हिंदी में बात कर रहे हैं, तो हमारे हिंदी भी मतलब मेरी तो हो गई है ऑलमोस्ट हैदराबादी, नॉर्मल, नॉट 100%, बट हाँ बात करते करते तो हो गई है. अभी हम चलते चलते आपसे बात कर रहे हैं क्योंकि हम एक जगह रुक नहीं सकते. हमें एक जगह रुक के बोलने की आदत ही नहीं है. तो अब आधी तर व्लॉग चॅनल स्टार्ट करणं हा एक खूप मोठा हे होता आम्ही घेतलेला डिसिजन. व्लॉग चॅनल चालू झालं, हळूहळू व्लॉग शूट करायला लागलो. नाही तेवढं परफेक्शन आहे पण चालले आमचे प्रयत्न चालले. एव्हरीडे आम्ही स्वतःही प्रयत्न करतोय, नवीन गोष्टी शिकतोय, अडॉप्ट करतोय आणि तुम्हालाही सांगतोय. पण आमचा प्रॉब्लेम असा होतो ना, आमचा जो जॉब टायमिंग्स आहे ना ते आहे 9 ते 6. हां, बट मॅटर काय होतं, थोडंसं डिस्टन्स लांब असल्यामुळं आमचा जो टायमिंग आहे ना तो 1 तास सकाळी प्लस होतो, रात्री प्लस होतो. नंतर आल्यावर जेवण आणि ते त्यातच टाईम निघून जातो. आणि कधी 10 ते 11 वाजता समजत नाही. होतच नाही. त्यामुळे मग आता आम्ही काय करतोय, जसं जसं आम्हाला टाईम मध्ये मध्ये भेटतोय ना आम्ही तो यूज करतोय, युटिलाइज करतोय आणि प्रयत्न करतोय की तुम्हाला ॲटलिस्ट ना वीकली 2 तरी ब्लॉग्स टाकता यावं आम्हाला. तर आम्ही ते डेज तर कन्सिडर नाही केले. आम्ही गुरुवार किंवा बुधवार, नाही तर मग शनिवार किंवा रविवार असे आम्ही डेज ठरवले. त्या दिवशी डेफिनेटली ब्लॉग येणारच काही झालं तरी. प्रयत्न आहे, और अपन अभी करेंगे भी. करेंगे. करना है तो करना है बस. उसके लिए कोई दूसरा ऑप्शन नहीं है. और जॉब के साथ ये सब करना इट्स क्वाइट डिफिकल्ट. तारेवरची कसरत, पण कर रहे हैं अभी, सीख रहे हैं, सीखेंगे आपके साथ और आगे बढ़ेंगे. आपका सपोर्ट ऐसा ही रहा तो और ही आगे बढ़ सकते. सो गाइस, योर सपोर्ट इज वेरी इंपॉर्टेंट नाउ For ऑन us. स्टेज टू मोटिवेट अस, बिकॉज वो ही हमको मोटिवेट करने वाला है. राईट. बाकीच्या गोष्टी कुठल्या नाही आहे. आमचा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होतो, पण तुमच्या सपोर्टने हळूहळू आपण एक एक ॲक्सेसरीज ॲड करूयात, सगळ्या गोष्टी घेऊयात. तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगल्या आमचा आवाजही पोहोचेल याची आम्ही नक्की काळजी घेऊ. आणि आम्ही एकामेकाला प्रॉमिस केलं होतं, जेव्हा आपले 100 सबस्क्रायबर होतील ना तेव्हा आपण ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करू. म्हणून मग आम्ही ठरवतोय की आता आपण माईक घेणार आहे. तर आमचं ते चाललं आहे, थोडं कन्फ्युजन आहे 2-3 माईक्समध्ये. त्यातलं एक आता आम्ही सॉल्व केलं आहे. एक माईक आम्हाला खूप जास्त आवडला आहे, तो आम्ही आज घ्यायचा प्लॅन चालला आहे माझा. लेट्स सी, जर वेदर जर जास्त हर्ष झालं तर आपण आज नाही जाणार घ्यायला, नाही तर मग आज डेफिनेटली ऑडिओ अपग्रेड होणारच आहे फायनली. त्यानंतर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असेल तर नक्की द्या. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, एन्जॉय करत राहा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईज, साइन आउट.